एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता। त्या तरुणाचं लग्न मागच्या काही दिवसापासून जमत नव्हतं। ठीक आहे, थोडेफार पैसे कमवत होता, चांगले पैसे कमवून उदरनिर्वाह करत होता, पण मात्र या सगळ्या गोष्टींमुळे त्या तरुणाचं वय थोडं वाढलेलं होतं, म्हणून त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती। मग आजूबाजूच्या मित्र कंपनीना, नातेवाईकातल्या लोकांना सांगितलं होतं की मुलगी बघा, मुलगी बघा। मग याच माध्यमातून एका जवळच्या व्यक्तीनं त्या तरुणासाठी एक मुलगी बघितली होती आणि ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती। तिचा फोटो या तरुणाला दाखवला आणि या तरुणाला ते फोटो मोठ्या प्रमाणात आवडला। आता मोठ्या प्रमाणात फोटो आवडला, पण मात्र लग्न करण्याचं ठरवलं। लग्न करायचं ठरवल्यानंतर ते जो मध्यस्थी व्यक्ती होता त्यानं सांगितलं की नवरी जरा गरीब घरची आहे, असा आहे तसा आहे, तिला काही रक्कम द्यावी लागेल। आता ठीक आहे म्हणे, पोरगी दिसायला चांगली आहे, सगळं काही आहे, म्हणून पैसे सुद्धा देऊ। पण मात्र नंतर त्या मुलीनं त्या मुलाला बघून, घरच्यांकडे बघून ठरवलं की ठीक आहे, त्यांच्याकडून पैसे सुद्धा नको, म्हणून फुकटातच लग्न करायला ती नवरी सुद्धा तयार झाली। लग्नाची तारीख काढली आणि अगदी मोजक्या लोकांमध्ये या दोघा जणांचं लग्न एका मंदिरामध्ये पार पडलं आणि त्या मंदिरामध्ये सातो जन्म साथ रहेंगे अशा शब्द कसमा म्हणजे ते फेरे वगैरे त्या ठिकाणी घेतले। आता लग्न उत्साहात पार पडल्यानंतर नवरदेव नवरी हे दोघं जण घरी आले आणि रीतिरिवाजाप्रमाणे या दोघांच्या सुहागरात्रीची वेळ झाली। आता नवरदेव नवरीला एका वेगळ्या रूममध्ये पाठवण्यात आलं, पण मात्र त्या रूममध्ये अगोदरच नवरदेव जाऊन बसला होता, नवरीची वाट पाहत होता। आता संध्याकाळी 10च्या सुमारास तो नवरदेव रूममध्ये जाऊन बेडवर बसलेला होता आणि त्याच्या बायकोची वाट पाहत होता। मग 1 तास वाट पाहिल्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास त्याची बायको म्हणजे नवरी रूममध्ये आली आणि त्या नवरदेवाला गप्पा मारू लागली। आता अर्धा घंटा गप्पा मारल्यानंतर त्या नवरीनं जाऊन दूध आणलं आणि ते दूध नवरदेवाला पाजलं। आता नवरदेवाला पाजल्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधल्या छतपूरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आता तुम्हाला वाटण काय मध्य प्रदेशची काय उत्तर प्रदेशची गोष्ट आहे, आम्हाला काय करायचं। घटना कुठली जरी असली तरी सुद्धा असं कुठेही घडू शकतं आणि कोणासोबतही होऊ शकतं, म्हणून एक माहिती म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे आणि कशा पद्धतीनं घडलं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं। आता या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता, लग्नाचं वय झालेलं होतं, पण मात्र नवरी त्याला मिळत नव्हती। मग एका मध्यस्थी व्यक्तीच्या माध्यमातून या तरुणाचं लग्न एका तरुणीसोबत लावून देण्यात आलं आणि लग्न लावून देण्यात आल्यानंतर या दोघांचं लग्न एका मंदिरामध्ये पार पडलं। आता पार पडल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे ती नवरी नवरदेवानं घरी आणली। घरी आणल्यानंतर संपूर्ण उत्साहाचं वातावरण होतं। लग्नामध्ये सगळेजण थकले भागलेले होते, घरी आले, आराम करू लागले, पण मात्र त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी या दोघांची सुहागरात्र होती आणि सुहागरात्रीसाठी या दोघा जणांसाठी एक बेडरूम तयार करण्यात आली होती। आता बेडरूम तयार करण्यात आल्यानंतर नवरदेव बेडरूममध्ये गेला, बेडवर जाऊन झोपला, नवरीची वाट पाहू लागला, पण मात्र नवरी काही लवकर आलीच नाही। मग नवकर ठीक आहे आवरत असेल, मेकअप करत असेल म्हणून तो रूममध्येच बसून राहिला, पण मात्र जेव्हा 11 वाजले तेव्हा नवरी रूममध्ये आली आणि सोबत येताना एक दुधाचा ग्लाससुद्धा घेऊन आली। आता दुधाचा ग्लास आणला, दूध गरम होतं म्हणून ते बाजूला ठेवलं आणि बाजूला ठेवल्यानंतर या दोघांचं बोलणं सुरू झालं। आता बोलणं सुरू झाल्यानंतर अर्धा तास झाला, सुमारे 11:30चा टाईम झाला होता। त्या नवरीनं त्या नवरदेवाला दुधाचा ग्लास दिला आणि दुधाचा ग्लास दिल्यानंतर तो नवरदेवाने ते दूध अगदी गटा पिऊन टाकलं आणि दूध पिल्यानंतर त्या नवरीच्या जवळ गेला। दोघं जण एकमेकांसोबत सुहागरात उत्साह साजरा करण्यासाठी जवळ आले, पण मात्र जसे जवळ आले तसा तो नवरा पहिलेच झोपी गेला आणि त्या नवरीकडे बघू लागला आणि तसाच झोपी गेला। आता नवरा इतक्या सनाट झोपी गेला की त्याला नेमकं काय घडतंय हे समजलं नाही, पण मात्र तोपर्यंत 12-12:30चा टाईम झालेला होता। त्याला एकदम गुंग आलेली होती आणि तो काही उठलाच नाही। जेव्हा तो सकाळी झोपेतून उठला तेव्हा तो थेट दवाखान्यामध्ये होता आणि दवाखान्यामध्ये असल्याचं पाहून मोठ्या प्रमाणात घाबरलेला होता। त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली होती।
सकाळी उठल्याबरोबर पाहतो तर काय ते दवाखान्यात आहे, आजूबाजूला नवरी नाही, बेड नाही, काय नाही, घरचे नातेवाईकमधले लोक आहेत, आरडाओरडा करलेत, काय झालं म्हणून विचारत होते. मग त्याला जेव्हा जाग आली, त्याचं संपूर्ण प्रकरण विचारलं, ते म्हणे काही नाही, रात्री त्याच्या बायकोने त्याला दूध दिलं आणि दूध दिल्यानंतर नेमकं काय घडलं हे त्याला सुद्धा माहीत नव्हतं. पण जेव्हा घरातल्या लोकांनी सांगितलं की त्याची बायको ही रात्रीपासून बेपत्ता आहे, ती कुठं गेली आहे, काय गेली आहे, कोणालाही पत्ता नाही. जेव्हा घरच्यांनी आजूबाजूला सगळीकडं घरातलं काही सामान पाहिलं, तेव्हा तर त्यांना समजलं की घरामधले रोख रक्कमसुद्धा नाही आहे आणि त्या नवरीला केलेले जे दागिने आहेत ते दागिनेसुद्धा गायब आहेत. सुमारे 3 ते 4 लाख रुपयाचा मुद्देमाल ऐवज सगळं गायब आहे. आता हे सगळं बघून ऐकून त्या नवरदेवाला आणि त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसलेला होता आणि धक्का बसल्यानंतर त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये माहिती त्यांना सांगितलं की त्याचं लग्न झाल्यानंतर तो रूममध्ये गेल्यानंतर त्याची बायको त्याच्या जवळ आली, त्याला गोड गोड बोलू लागली, गोड गोड बोलून त्यांनी तिला दूध पाजलं. दूध पाजल्यानंतर तो बेशुद्ध झाला आणि तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या बायकोनं तिच्या अंगावरचे दागिने, आजूबाजू त्याच्या खिशातले पैसे, रूममधले सगळे पैसे घेतले आणि रात्रीच त्या ठिकाणाहून फरार झाली. कुठं गेली काय समजलं नाही. मग आता पोलिसांनी तो जो मध्यस्थी व्यक्ती आहे त्याचासुद्धा तपास चालू केलेला आहे आणि ती जी नवरी आहे तिचं खुशी नाव आहे, ती उत्तर प्रदेशातली आहे, मध्य प्रदेशमध्ये तिने लग्न केलं होतं, तिचा शोध सुरू आहे आणि तिनं अजून अशा कित्येक लोकांना फसवलंय का, ती अजून कोणासोबत सक्रिय आहे का, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. पण जर सध्या आपण पाहिलं तर अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, उत्तर प्रदेश असेल, या संपूर्ण राज्यासह देशामध्ये सुद्धा अशा फसवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. त्यामुळं तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या काही सोयरी करत असाल तर मागचा पुढचा सगळा विचार करून सगळी माहिती घेऊन हे सगळं केलं पाहिजे असं आपलं या ठिकाणी वाटतं. आता ज्या पद्धतीनं हे सगळं घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.